आमचं नाव केरपापर गुरवडे, राहणार हे आमच्या मुलाने हाणमार केलेली आहे, म्हणून आम्ही हे तहसीलला दाखल करण्यात आलो. त्यांच्याशी कुणी कुणाला विरोधात जाऊ नये. आम्हाला बार बार गावाला कुंकडी फिरायचं असतंय. कुणी कुणाला दुःखीमध्ये कारवाई करू नये. मेंढराच्या पिल्यासारखं जर डागलं तर कसं होतंय, त्याच्यामुळं हे आम्ही कुणाला दुःख करीत नाही. आम्हाला समजून आम्ही चालणारे माणसं आहेत. आम्ही काय दुसऱ्याला हाणमार करू शकत नाही. कुणाचं बी कुठं बी जावं लागतं आम्हाला. जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ आपण माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? भोकरदन या गावामध्ये आमच्या धनगर बांधवला जसं काही जनावरं डाकतात. जर आम्ही शिळीच्या पिल्ल्याचा डाकताना समजा की जर आम्ही डाकलं तर आम्ही 8-8 दिवस जेवण घेत नाही. तर आमच्या बांधवला गरम सळीनं एक केसापासून ते पायाच्या अंगापासून असं डागलंय जनावरासारखं. तर ह्याच्या निश्चितार्थ आम्ही तहसीलदार निवेदन दिले. तर तहसीलदार साहेबाला प्रशासनाला आमची विनंती एवढीच आहे की आमच्या गरीबावर जे अन्याय व्हायला तर त्याची काळजीपूर्वक दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई करून त्यांना सजा लावावी ही आमची विनंती आहे. म्हणून आम्ही निवेदन तहसील कार्यालयाला आहे. सातत्याने आपण धनगर समाज बांधवाच्या अन्याय मागण्यासाठी नाही मेंढरीचं पिलू नाही, मेंढरीला आम्ही तुझं बरं टाकलं तर आम्ही 8 दिवस झोपणारी न झोपणारी माणसं आहे. एवढं दुःख आमच्या मनामध्ये राहतं. आमचा माणूस डोक्यापासून ते पायापर्यंत लागला. म्हणजे एवढी वाईट अवस्था जर या महाराष्ट्रात होत असेल. आज आमचा सौरभ भोंडवे पट्टीनाय गावचा गेला, बाग पिंपळगावचा ज्ञानेश्वर महानोर गेला, माऊली सोट आमचा मारला. आता काय भोकरदन मध्ये आमचा कैलास बोर्डे मारायचा होता का? अरे काय आम्हाला कोणी वाली आहे का नाही? आमचा समाज हा नीतीने जगणारा समाज आहे. विठ्ठल गुरुदेवाला मानणारा आमचा समाज आहे. आम्ही कुणावर अन्याय करणारी अवलाद आमची नाही. बापूगिरू वाटेगावकरांच्या अवलादी आम्ही आहेत. अन्यायाच्या विरुद्ध लढणारे आम्ही आहेत. जर आमच्यावर असाच अन्याय होत असेल तर ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय करणारी लोक आहेत 100% आम्ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देऊ. हीच्या आजच्या निवेदनात आमची मागणी आहे की आम्ही ज्या पद्धतीने नीतीने वागतोय आमच्यासोबत नीतीने वागा. शेवटी आम्ही बाप्पांचे वारसदार आहेत. आप्पांनी बी एक वेळ पुन्हा हातामध्ये तलवारी कुऱ्हाडी घेतलेल्या आहेत. आम्हाला ती डबल व्हायची वेळ येऊ नका. आमचा इतिहास फार वेगळा आहे. आम्ही या देशातल्या स्वतंत्र लढीतली माणसं आहेत. आम्ही इथल्या सामाजिक सांस्कृतिक लढीतली माणसं आहेत. आम्ही आजही विठ्ठल गुरुदेवाच्याच पुढं नतमस्तक होणारे आम्ही माणसं आहेत जे आम्हाला नीतिमत्ता शिकवतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वारस आहेत. सौरभ भोंडवे, ज्ञानेश्वर महानोर, माऊली सोट आणि आता दीपक बोराडे, कैलास बोराडे. कैलास बोराडेचे जे मारेकरी आहेत त्यातला एकच आरोपी अटक आहे. बाकीचे आरोपी फरार आहेत. जोपर्यंत त्यांना तुम्ही अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवत नाहीत आणि हे प्रकरण अंडर ट्रायल चाललं पाहिजे, जोपर्यंत ह्याच्यात निकाल लागत नाही तोपर्यंत आरोपींना बेल नाही झाली पाहिजे. अशा प्रकारच्या तीव्र भावना आम्ही माननीय तहसीलदार साहेब केस यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब हे आमच्या भावनावर कळवतील. आणि जर एवढ्यावरूनही जर या सगळ्या प्रक्रियेवरून जर आमच्या समाजाला न्याय मिळण्याची भूमिका जर यांची नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात आम्ही प्रत्येकाच्या गाड्या अडवू आणि केजमध्ये सुद्धा ह्या 4 जे रस्ते तिकडून येणारे सगळे त्या प्रत्येक ठिकाणी आमचे लोक बसतील. मग तुम्हाला हगणं लुटणं बंद करून टाकू आम्ही. मग त्या गोष्टीत आमच्या जायचं नाही. आम्ही त्या ताकदीला लागणार.